नमस्कार मंडळी. तर आज आपण चिकट पनीर बिर्याणी पाहूया. अगदी चवीला भन्नाट, अगदी खूपच टेस्टी आणि चिकट असल्यामुळे खूपच लाजवाब लागते. आणि ही बिर्याणी अगदी सोपी आहे बनवायला. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खायला तर खूपच टेस्टी लागते. लहान मोठ्यांना खूपच आवडेल आणि मस्त अशी चटपटीत मस्त. आपण भाज्या पण कट करून टाकलेल्या आहेत. हव्या तेवढ्या तुम्ही भाज्या घालू शकता याच्यामध्ये. खूपच चवीला भन्नाट. चला तर आपल्याला ही रेसिपी बघायची असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. चला तर मस्त बघू शकताय किती छान मस्त चटपटीत पनीर बिर्याणी बनवलेली आहे आपण. अगदी चिकट अशी, खूपच छान आणि चवीला खूप भन्नाट आणि सुगंध तर विचारूच नका. सुगंध घेताच असं तोंडाला पाणी येणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. चला, साहित्य घेतलेलं आहे आपण 2 टमाटर घेतलेले आहेत आणि पाव किलो पनीर घेतलेलं आहे. मिरची, कांदा, सर्व काही आपण जिन्नस घेतलेले आहेत. अगदी तुकडे करून घ्यायचे. बघा मस्त आपण कांदा घातलेला आहे. आता मॅरिनेट करूया. मॅरिनेटसाठी आपण कांद्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत 1-1 इंचाच्या. जास्त बारीक करायची गरज नाही आहे कांदा. आणि गाजर घेतलेला आहे. हिरवी मिरची कट करून घेतली आहे. गाजर हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नसेल तर काही हरकत नाही. तर बघा मस्त आपण वाटाणे पण घेतलेले आहेत. हिरवे वाटाणे आहेत ते. फ्रोझन वाटाणे आहेत. फ्रेश असतील तर घ्या तुम्ही. हिरवी कोथिंबीर, अद्रक, लसूण घेतलेली आहे. मस्त आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघू शकताय मस्त अशी झटपट होणारी रेसिपी आहे. मॅरिनेटसाठी आपण दही वापरणार आहोत. सर्व भाज्या बघा एकत्र घेतलेल्या आहेत. पनीर, कांदा, गाजर, वाटाणे आणि आपण मसाल्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती पेस्ट पण घालून घेऊयात त्याच्यामध्ये. मस्त आपण मॅरिनेट करूया. दही टाकलेलं आहे. दहीने खूपच छान टेस्ट येते. हळदी, मिरची पावडर, थोडासा बिर्याणी मसाला. नसेल बिर्याणी मसाला घालायचा काही हरकत नाही. असेल तर घालू शकता, नाही तर स्किप पण करू शकता. अशीच खूप चवीला भन्नाट लागते ही. चला, सर्व जिन्नस आपण एकत्र मिक्स करून घेऊया. मिक्स करतानाच मंडळी एवढा छान मस्त असा सुगंध सुटलेला आहे. आणि जे नॉनव्हेज खात नसतील, जे व्हेज खात असतील ना, व्हेजिटेबलवाल्यासाठी तर खूपच लाजवाब बिर्याणी आहे ही. खूपच चवीला भन्नाट आहे. तुम्ही अशी रेसिपी कधीच खाल्ली नसेल. अगदी चिकट बिर्याणी ना खरंच चवीला खूप भन्नाट लागते. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. कधी नसेल केली तर एकदा नक्कीच ट्राय करा. खूप चवीला भन्नाट लागते आणि अगदी काही वेळातच बनल्या जाते. जास्त प्रोसेस पण नाही आहे. चला तर आपण अर्धे टमाटर कट करून घेतलेले आहेत. आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपण आता तडक्याला मस्त कढीपत्ता घातलेला आहे. भरपूर सारा कढीपत्ता घाला. कढीपत्त्याने छान मस्त टेस्ट येते. जे आपण चिकट खिचडी बनवतो त्याच्यामध्ये कढीपत्त्याची टेस्ट अप्रतिम लागते. तर कढीपत्ता नक्कीच घाला. कढीपत्ता मिस करू नका, कारण की जी काय चव येणार आहे कढीपत्त्यानं खूप छान. आपण थोडेसे तेजपत्ताही घालूया आणि थोडासा आपण खडा मसाला घेतलेला आहे. मिरे, लवंग, दालचिनी, जावित्री फळ आणि स्टार फूल घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आपण टमाटरची पेस्ट केलेली आहे ती पेस्ट पण ॲड करूया. मस्त थोडंसं परतून घेऊया. टमाटरचा कच्चापणा थोडासा निघून जाईपर्यंत आपण थोडंसं हलकं फुलकं परतून घेऊया. मंडळी, बिर्याणी बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला खूप टेस्टी लागते. आणि एकदम असं सुक्कं खाल्लं की काहीतरी त्याच्यासोबत पातळ खायला लागतं. तर अशी याची काहीही गरज नाही आहे. चला, मस्त तेल आपल्या मसाल्याला सुटलेलं आहे. आपण आता मॅरिनेट केलेले सर्व भाज्या आणि पनीर टाकून घेऊया. हवे तर तुम्ही अजून काही भाज्या ॲड करू शकता याच्यामध्ये. मी वाटाणे आणि गाजरच केलेला आहे ॲड आणि कांदा. तर आपल्याला याच्यामध्ये कांदा काहीच आपल्याला फ्राय करून घ्यायची गरज नाही आहे. आपण कढीपत्ता आणि खडे मसाल्याचा तडका देऊन मॅरिनेट केलेले सर्व जिन्नस एकत्र टाकून दिलेले आहेत.
आणि मी घेतलेले आहे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत. बासमती तांदूळ वापरा, चवीला खूप भन्नाट लागते. तर आपण मस्त धुवून घेतलेलं आहे 2-3 पाण्याने. तांदूळ जे आहेत ज्याचं जोपर्यंत सफेद पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे धुत राहायचे आहेत तांदूळ. 1-2 पाण्यानं धुतले की त्याचं व्हाईटपणा जे असतो, ढवळापणा सगळं निघून जातं, स्टार्च. आणि मग आपली खिचडी बिर्याणी छान होते. बघा मस्त आपले पनीर पण भाज्या ज्या आहेत थोड्याशा बॉईल झालेल्या आहेत. आपण मस्त तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ह्या बिर्याणीसाठी तांदूळ तुम्हाला भिजत घालायची काहीच गरज नाही. अगदी तुम्ही डायरेक्ट भिजवून टाकू शकता, कारण की आपल्याला चिकट बिर्याणी बनवायची आहे. जर आपल्याला सुटसुटीत बनवायची हवी असेल तर तुम्ही मस्त तांदूळ भिजत घालू शकता. बघा आपण डायरेक्टच वापरत आहोत, कारण की आपल्याला तांदूळ धुवून चिकट बनवायची म्हणून आपण काही भिजत घातलेली नाही आहे. छान आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकून एकदा ढवळून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया सर्व जिनस. सुगंध मंडळी एवढा छान येतोय ना, पूर्ण किचनमध्ये सुगंध दरवळलेला आहे आणि खायला तर खूपच चवीला भन्नाट लागते. चला तर आपण पाणी टाकून घेऊया. पाणी आपल्याला जरा थोडंसं जास्त टाकायचं आहे. पुदिना आहे, पुदिना मी थोडासा टाकून घेते. नसेल पुदिना तरी काही हरकत नाही. तर बघा मस्त आपल्याला पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे, जसं की आपली बिर्याणी जी आहे अगदी अशी चिपचिप आणि चिकट झाली पाहिजे. त्यासाठी पाणी थोडंसं जास्तच घाला. त्यावरून आपण मस्त एक आता लिंबू पिळून घेणार आहोत. लिंबामुळे अजून छान टेस्ट येणार आहे. आणि ही बिर्याणीमध्ये ना आपण टोमॅटो, दही, लिंबू घातल्याच्याने मस्त अशी खट्टी खट्टी छान आंबट खूपच टेस्टी लागते आणि चिपचिप एकच नंबर लागते. आणि याचा ना टेस्ट विचारूच नका, खूप नेक्स्ट लेवलची टेस्ट असते. तर चला एक लिंबू पिळून घेतलेला आहे. बघा किती छान मस्त दिसतं आहे. कुकर आपण झाकण लावून घेऊया 5-10 मिनटं. मस्त तांदूळ बॉईल झाल्यानंतर आपण झाकण लावून घेत आहोत. चला तर आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. शिट्टी 10-15 मिनटं आपण गॅसवर 4-5 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. बघा मस्त असं चिकट बिर्याणी तयार आहे. आहा हा, बघा किती चवीला भन्नाट आणि मस्तच. नक्कीच आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.